आले सामन्याचा प्रारंभ होतोय. प्रथम नुसिंह गाव हा क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान षटक देखील या ठिकाणी किती बॉल बघ ना दादा. बॉलर पण आहे सिंगल घेतला. संतोष आता मात्र या चेंडूवरती प्रहार केला जातोय. जरूर चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेगच्या पट्ट्यात या ठिकाणी हा चौकार जातोय. धावसंख्या होती ती 24. निर्णायक महत्वपूर्ण दुसऱ्या षटकातला हा खेळ आहे आणि विकासच्या या बॅटमधून निघालेला हा जबरदस्त अशा प्रकारच्या फाईन लेगच्या पट्ट्यातला हा चौकार. त्यानंतर मात्र चेंडू टाकला जाणार आहे तो गोलंदाज संतोष. 9चा देखील इशारा येतोय. चांगल्या प्रकारचा फटका देखील होतोय आणि या फटक्यावरती मात्र पाहायचं पंचांकडून कोणत्या प्रकारचा इशारा येतो. 9चा इशारा तर आलेला आहे. त्याचबरोबर चौकाराचा इशारा येतोय. इशारे में बदल आता होता.
ये छक्के का इशारा आता हुआ। और कुल मिलाकर रन संख्या देखिए, याद तो आएगा क्योंकि 9 की याद आई और 9 के बाद फ्रीड का भी इशारा है और याद करने के बाद छक्का भी आता हुआ और इसी छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 31 रन। अब यहां पर खेलने की जिम्मेदारी रहेगी। अब ये देखिए पूरी तरह से बिट होने के बाद एक रन जरूर मिलता हुआ, लीडिंग एज तो है और इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 32 रन। अभी भी ये दूसरा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करेंगे गेंदबाज संतोष और अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए बल्लेबाज। ये देखिए बार बार यहां पर इस तरह की कोशिश करेंगे तो आप जरूर ये गेंदबाज छोड़ने वाली नहीं है। ये बल्लेबाज मैदान में, लेकिन खेलने की जिम्मेदारी रहेगी चेतन के कंधों पर। एक अच्छी सफलता और ये देखिए जरूर उठाकर खेला है और ये सीधी गेंद फील्डर के पास और फील्डर ने कोई भी गलती नहीं की और वापस आएंगे चेतन। दूसरा झटका और दूसरे झटके के बाद कुल मिलाकर रन संख्या अतिशय सुरक्षित चेंडू एक चांगल्या प्रकारच्या चेंडूकडे यशस्वी ठरतोय। दरम्यान धाव संख्या होते ती 32। चेंडू टाकण्याची जबाबदारी असणारी ती गोलंदाज सचिनच्या खांद्यावरती, खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती सौरभच्या खांद्यावरती। सौरभ नॉट सेकंडला साथ देणार आहे तो विकास। आता मात्र हा चेंडू निश्चितपणे चांगल्या प्रकारे फटकावला जातोय आणि चेंडू सीमा पार। एक चांगल्या प्रकारची दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी करताना आपण या फलंदाजाला पाहिलं। सौरभ मात्र एक चांगला फटका मारतोय। चांगला फटका मारल्यानंतर दरम्यान या ठिकाणी षटकी संपते। धाव संख्या होते ती 36। एकूण जे गडी बाद झाले ते 2 गडी बाद 36। प्रथम फलंदाजी करताना दिगंजी संघाची, दिगंजी विरुद्ध नृसिंहगाव अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। एक चांगल्या प्रकारची धावगती रचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। या प्रयत्नात मात्र चांगली साथ देण्याची गरज आहे, कारण 2 जे सलामीचे फलंदाज आहेत या सलामीच्या फलंदाजांना चांगल्या प्रकारची सलामी देता येत नाहीये। त्यामुळे दिगंजीचा संघ या ठिकाणी पहा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 36। 18ची सरासरी राखली आहे। मात्र जे गडी बाद होण्याची गती आहे ती जलद गतीने बाद होते। म्हणजे रेग्युलर इंटरवलला प्रत्येक या ठिकाणी गड्याला बाद करण्यात हे गोलंदाजी करणारे जे संघ आहेत, हा संघ आहे या ठिकाणी यशस्वी ठरतोय।
नक्कीच या ठिकाणी धावसंख्या 46. फलंदाज बाद. धावसंख्या 50 धाव फलकावरती. या ठिकाणी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकूण धावसंख्या 51. प्रथम फलंदाजी केली जाते ती मोरिया जिमखाना सळसिंग मळा दिगंजी या संघाकडून. छान चेंडू आहे, चेंडू सीमा पार, षटकार. कुठला हे ते रोजचं छापतात. धावसंख्या 57. सुदर्शन ये आखिरी ओवर रहेगा. गेंदबाजी करेंगे. अब ये देखिए फुल टॉस गेंद ती. असं म्हटलं जातं अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया घालवायचा नसतो, त्याच पद्धतीने पुढचा चेंडू क्रिकेटमध्ये वाया घालवायचा नसतो. मात्र सौरभला हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये. एकूण 4 षटकांचा सामना असणार आहे. 4 षटकांपैकी हे 4थं षटक आहे. महत्वपूर्ण अशा प्रकारच्या या षटकातला मारा केला जातोय याच सुदर्शनकडून. याच वसीम करिता आता मात्र हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. त्या ठिकाणी यष्टीरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल काही होऊ शकत नाहीये. ही दरम्यान एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती 59. मात्र सौरभच्या खांद्यावरती या ठिकाणी फलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे. या सुदर्शनचा तो समाचार कशा पद्धतीने घेणार हे मात्र पाहावं लागणार आहे. या षटकातला 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन आता मात्र चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या बाजूने जातोय.
तोपर्यंत मात्र पंच इशारा करतायत. रवी पुन्हा या ठिकाणी थेट मैदानाकडे जातो. आता मात्र या ठिकाणी पहा फलंदाज एक पूर्णतः बीट झालेला आपण पाहिला. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. आता मात्र या षटकातला पुढचा चेंडू हा एक छान चेंडू. बघा गोलंदाज या ठिकाणी काही शब्द तोंडातून काढतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना सुदर्शनला या ठिकाणी प्रदर्शन करण्यात यश प्राप्त होत आहे. मात्र वसीम मात्र या ठिकाणी या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा फटका खेळू शकत नाहीये. पुन्हा एकदा महाकाली कलेक्शन इकडून बारा करणार आहेत गोलंदाज सुदर्शन. आता मात्र हा छान चेंडू आहे, छान फटका आहे या ठिकाणी निश्चितच लिहिला या चेंडूवरती हा चांगल्या प्रकारचा फटका, चांगल्या प्रकारची या ठिकाणी ही आपण फलंदाजी पाहतोय. या ठिकाणी परत एकदा तशाच प्रकारचा फटका आहे आणि या चेंडूवरती पहा चौकार लिहिलाय. चौकारच्या पद्धतीने संघ पोहोचतोय. 4 या दिग्गजी संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते मैदानात जात आहेत. नरसिंहगावचे फलंदाज लगेचच मैदानाच्या दिशेने येतील. नरसिंहगाव चला क्षेत्ररक्षण सजवलंय, लवकरात लवकर सजवायचं. चला फलंदाजी करणारे फलंदाज आहेत ते मैदानात येतील. बॉल 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 इथेच आहे का? चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या दिगंजी संघ. पंढरपूरचे पंच कुणाल गुंड त्याचबरोबर सचिन सांगेकर हे दोन्ही पंच आपण या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानात पाहतात. तर मैदानात क्षेत्ररक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ती बडदेच माळा दिगंजीच्या खांद्यावरती नृसिंहगाव या ठिकाणी आता मात्र एकूण पाठलाग करणार आहे. या पाठलाग करण्याकरिता सलामीचा या ठिकाणी फलंदाज मैदानात येताना पाहतो. तो बडजेच सचिन आणि गणेश हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण मैदानात येताना पाहतोय.
बॉलर नेम प्लीज. मोहीम 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 असणार ना. मोहीम टाका. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. चांगल्या प्रकारची या ठिकाणी ही आपण स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेतला महत्वपूर्ण अशा प्रकारचा पण सामना पाहतोय. ज्या सामन्यात एक रंगत आणण्याचं काम केलेलं आहे. सचिन गणेश अशी जोडी मैदानात आहे. त्यांना रोखण्याची जबाबदारी या मोईनच्या खांद्यावरती असणार आहे. हाच मोईन पहा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. काय रे काय झालं ह्यात जे जिंकल ह्यात जे मॅच जिंकल ते सावळत सोबत लगेच कोणी सांगितलं. सलमान या सामन्यात जो विजयी संघ ठरेल त्याला लगेचच सावळेच संघासमोर या ठिकाणी सामना करावा लागणार आहे. पुन्हा तासगावाने हां अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायचंय. निश्चितपणे सुखरूप अशा पद्धतीने क्रीज मधून ही धाव पूर्ण केली जाते. सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. दरम्यान एकूण धावसंख्या होती ती 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणेश स्ट्रायकेडला, नॉन स्ट्रायकेडला सचिन. मोहीनची गोलंदाजी. या चेंडूवरती मात्र पहा हा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. धावसंख्या कायम. मोहीनची चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकातली. पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूवरती छेडछाड करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव करण्यात हा गोलंदाज यशस्वी ठरतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकात चांगल्या प्रकारे जखडून ठेवतोय. अतिशय सुरेख चेंडू आणि या चेंडूवरती मात्र पहा कोणत्या प्रकारची धाव प्राप्त होते की गणेश मात्र अजूनही आपल्या धावांचा श्री गणेशा करता येत नाहीये. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र या ठिकाणी पहा खूप दुर्बल गेला होता. पंच आमच्या दिशेने मिळतात. याचाच अर्थ हा चेंडू स्वेर असणार आहे. स्वेर धाब्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 2. 75 धावांचा पाठलाग करताना एकूण आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये हा 75 धावांचा पल्ला गाठणं खूप कठीण आहे. अशा प्रकारची जर धीमी सुरुवात झाली तर. आता मात्र पुन्हा या ठिकाणी पहा तशाच प्रकारचा चेंडू होता. गती परिवर्तन केलं होतं आणि गती परिवर्तनाचा निश्चितपणे फायदा होतोय आणि ही एक निर्धाव अशा प्रकारची फेक केली जाते. मोईन मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. तोच मोईन पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. अतिशय सुरेख चेंडू बॅटची लिडिंग घेऊन जातोय. मात्र चेंडू निश्चितपणे सीमा पार होतोय आणि हा चौकार. बॅटची कडा घेऊन गेला होता. गणेशला मात्र या ठिकाणी त्याच्या नशिबाने साथ दिली. दरम्यान चेंडू सीमा पार झाला. शेवटच्या चेंडूवरती या 4 धावा आल्या. 4 धावा दिवशी संघ पोहोचतोय 75 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 6 या धावसंख्येवरती. अतिशय चांगलं षटक होतं. शेवटच्या चेंडूवरती बॅटची कडा घेतली होती. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात न जाता तो थेट सीमा पार झाला आणि त्याचाच फायदा मात्र या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या या संघाकरिता होतोय. म्हणजेच नुसरी गाव करता होतोय. नुसरे गावाने एकूण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या रचण्यात त्याला यश आले. 6 या धावसंख्येवरती तो पोहोचतोय 75 धावांचा पाठलाग करताना. कुणाल मधच्या हातात चेंडू सोपवला जातोय. हे दुसरं षटक असणार आहे. दुसऱ्या षटकातला सामना मात्र करावा लागणार आहे तो. त्यानंतर होणार सामना
त्यानंतरचा तो पुन्हा एकदा बदल येतोय. आता मात्र सामना होणार आहे तो विजापूर वर्सेस विजापूर वर्सेस शंभूराजे तासगाव. आपण नाणेफेकीच्या कौलाकरिता सज्ज राहायचंय. विजापूर वर्सेस शंभूराजे तासगाव आपल्याकरिता हा दुसरा प्रकार. आता मात्र एक छान चेंडू, छान फटका या ठिकाणी संत गतीने हा चेंडू या ठिकाणी येतोय. तोपर्यंत मात्र एकूण या 2 धावा होत आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. ओरडू नका सर. दादा माहीत चालू पुन्हा एकूण हा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय. कुणाल मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. महाकाली एंडकडून मारा 4 ते 5 बॉलचं रनअप. आता मात्र पुन्हा या ठिकाणी फलंदाज बाद. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा हा चेंडू होता. या चेंडूवरती खराब फटका होता. खराब फटक्याचा फायदा होतोय. पॉइंट क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का. नाही घेत कोण. तुम्ही मनावर काहीच नाही घेत. शंभूराजे तासगाव हा या टॉसला या. आणि विजापूर आपण समालोचन कक्षाच्या दिशेने नाणेफेकी करता यायचं आहे. याला आल्या विजापूर टॉसला. विजापूरचा संघ लवकरात लवकर येईल. त्याचबरोबर तासगावचा संघ देखील लवकरात लवकर येण्याची या ठिकाणी कृपा करेल. कारण हा सामना महत्वाचा सामना आहे. दुसरं षटक संपतंय. त्यानंतर मात्र धावसंख्या होते ती ओपनर बॅट्समन त्यांचा धावसंख्या किती आहे? धावसंख्या किती आहे? धावसंख्या 9. एकूण धावसंख्या होती ती 9. विजापूरला एक कॉल द्या. तासगाववाले. अबू बोला. आभूषण ज्वेलर्सचे मालक. अबू आभूषण ज्वेलर्स अँड आभूषण की आभूषण? आभूषण ज्वेलर्स अँड ड्रेसेस. आभूषण ज्वेलर्स ड्रेसर्सचे मालक अक्षय पोद्दार. अक्षय पोद्दार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल विजापूर विरुद्ध शंभूराजे तासगाव यांच्या दरम्यानचा पुढचा सामना दुसऱ्या फेरीतला हा महत्वाचा सामना. शंभूराजे तासगाव आणि विजापूर दुसऱ्या फेरीतला हा सामना. चेंडू मात्र या ठिकाणी छान चेंडू आहे. मात्र यष्टीरक्षक देखील पूर्णतः भेटतोय. धाव घेण्याचा प्रश्न येत नाहीये. जवळजवळ या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुसरी गाव हा पराभवाच्या छायेनुसारच फलंदाजी करताना पाहतोय. कारण मोठे फटके येत नाही आहेत. मोठा फटका आला तर निश्चितच या ठिकाणी फायदा होणार आहे. पुन्हा या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाज अविनाश कडून खेळण्याची जबाबदारी मात्र संतोषच्या खांद्यावरती. दिगंजीचा संतोष, अविनाश आहे. आता मात्र या ठिकाणी पहा अविनाश एक चांगल्या प्रकारची पुन्हा गोलंदाजी करतोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर अविनाश. चांगला चेंडू दरम्यान हे षटक मात्र निर्धाव टाकण्यात तो यशस्वी ठरतोय. अविनाशने पहा या स्पर्धेतलं हे आजच्या दिवसातलं पहिलं निर्धाव षटक टाकले.
दरम्यान धावसंख्या होती ती 9. एकूण 3 गडी 3 या ठिकाणी षटकं संपतायत आणि एकूण धावसंख्या 9 एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन षटक तुषार विजापूर. आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे, टॉस करण्याकरिता यायचं आहे. काजी साहेब विजापूर, चला लवकरात लवकर आपण टॉस करता यायचंय. शेवटचं षटक चालू आहे. विजापूर संघ चला लवकर. पाच पाहिजे रे हवऱ्या. शेवटच्या षटकात जवळजवळ पराभवाच्या छायेत असलेला संघ आपण या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय. दिगंजी मात्र एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी धावांची गंजी रचली होती आणि त्याचा फायदा झाला. एकूण 2 धावा, धावसंख्या 13. विजापूरचा संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. विजेते संघांना एक विनंती आहे, कृपया त्यांनी कॉमेडी बॉक्सच्या समोर यायचं आहे. दिगंची संघाला विनंती आहे की त्यांनी कॉमेडी बॉक्सच्या समोर यायचं आहे. कृपया आता झालेल्या सामन्यामध्ये दिगंची टीम या संघाने विजेतेपद पटकवलेलं आहे आणि त्याच सामन्यामध्ये सामनावीरचा मान मिळणार आहे तो
या आता झालेल्या सामन्यामध्ये दिग्गज संघाचा बॅट्समन उत्कृष्ट असा फलंदाज विकासला या सामन्याचा सामनावीर किताब मिळतोय आणि तो प्रवीण जाधव यांच्या हस्ते हा किताब देण्यात येतोय. यांनी विकास यांनी 40 धावा पटकावलेल्या होत्या आणि त्यांच्याच या उत्कृष्ट फलंदाजीसाठी त्यांना सामनावीर हा बहुमान किताब मिळतोय. कृपया तासगाव संघाने आपला डिसिजन आपलं सांगायचं आहे. बॉलिंग क्षेत्ररक्षण त्यांनी हे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तासगाव संघाने घेतलेला आहे. कृपया विजापूर संघाने आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत आणि दोन्ही संघांनी आपला एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. विजापूर संघाला एक विनंती आहे. कृपया त्यांनी एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे ताबडतोब. पुढील सामन्यासाठी वेळ होतोय. कृपया आपला एक एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. आता होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान तासगाव वर्सेस विजापूर संघ, विजापूर स्पोर्ट्स विजापूर. तासगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तासगाव संघ क्षेत्ररक्षणासाठी ग्राउंड मैदानामध्ये उतरताना कृपया पंचांना विनंती आहे की त्यांनी मैदानामध्ये सामन्याची पंचगिरी करण्यासाठी उतरायचं आहे. या सामन्याचे 2 पंच सुरेश कांबळे आणि सलमान खान या सामन्यासाठी पंचगिरी करण्यासाठी मैदानामध्ये उतरताना आणि तासगाव संघ यांना विनंती आहे की कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण पटकन लावून घ्यायचं आहे. आज या ठिकाणी महांकाली साखर कारखाना कवटेमंकाळच्या या उत्कृष्ट भव्य अशा मैदानावरती विश्वजित चषक माननीय नामदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य असा फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेचा 4था दिवस. दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे की हा सामना प्रत्येकी 4-4 ओव्हरचा राहील, 4-4 षटकांचा राहील. प्रत्येक बॉलरला 1-1 ओव्हर पसनर राहील. आताचा होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान तासगाव वर्सेस तासगाव स्पोर्ट्स विजापूर स्पोर्ट्स विजापूर हा अतिशय अटीतटीचा होणारा सामना. बॉल कृपया मोदत सर. पंच सुरेश सर बॉल पाहिजे का?
चार षटकांचा सामना राहील. ओके. सामना समितीचा निर्णय आलेला आहे की हा आताचा होणारा सामना आताचा होणारा सामना हा 5 षटकांचा राहील. 2-1-1-1. प्रत्येकी बॉलरला एका बॉलरला 2 ओव्हर बाकी 1-1 आणि 1 अशा प्रकारचं हा बॉलिंग स्पेल राहील. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. स्ट्राईक वरती आहे तो तौशिफ आणि नॉन स्ट्रायकिंग वरती आहे तो मंजूर.